फायनान्शियल अकाउंटिंग विथ बेसिक टॅली ERP9 या आपल्या ऑनलाईन कोर्समधील सेशन नंबर 15 मधील पुढच्या भागामध्ये प्रॅक्टिकल असाइनमेंट नंबर 3 यामधील A to Z कन्सल्टन्सी या कंपनीमध्ये असणाऱ्या काही ट्रान्झॅक्शन्सविषयी पाठीमागच्या काही भागापासून आपण डिस्कस करतोय। या आधीच्या सेशनमध्ये आपण या कंपनीमध्ये असणाऱ्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये दिल्या गेलेल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करून पाहिलेली आहे। इथे असणाऱ्या जर्नल एंट्रीज कशा सोडवायच्या याबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे। तुम्ही टॅलीमध्ये या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री करून पहा। प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या महिन्याचा बॅलन्स किंवा तिथपर्यंतचा ट्रायल बॅलन्स टाईप करून देण्यात आलेला आहे किंवा असे स्क्रीनशॉट्स देखील जोडलेले आहेत। तुम्ही या असाइनमेंटमध्ये असणाऱ्या रिझल्ट्सप्रमाणे तुमच्या टॅलीमध्ये असणारे रिपोर्ट्स मॅच होत आहेत का हे पाहू शकताय। आता आपण ट्रान्झॅक्शन्स फॉर जून 2010 जून 2010 या महिन्यामध्ये होणाऱ्या काही ट्रान्झॅक्शन्सविषयी आपण आता इथे डिस्कस करणार आहोत। या जून महिन्यामध्ये 3 जून या तारखेची पहिली ट्रान्झॅक्शन आहे। मिस्टर महेश पेड ₹2500 इन कॅश टुवर्ड्स ऑफिस रेंट फॉर मे 2010। मे 2010 या महिन्याचं भाडं रोख स्वरूपात मिस्टर महेश या व्यक्तीने दिलेलं आहे। या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्याला पेमेंट वाउचर या वाउचरमध्ये करायची आहे। F5 इज द शॉर्टकट की। डेबिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे रेंट एक्सपेन्सेस अकाउंट। हा अकाउंट आपण आधीच तयार केलेला आहे। इनडायरेक्ट एक्सपेन्स या प्रकारचा हा अकाउंट आहे। आणि क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे कॅश अकाउंट बिकॉज कॅश पेड रोख स्वरूपात आपण पैसे दिलेले आहेत। अकॉर्डिंग टू द रूल क्रेडिट व्हॉट गोज आउट या नियमानुसार कॅश अकाउंट हा लेजर आपण क्रेडिट साईडला पोस्ट करतोय। नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इथे दिलेली आहे 4 जून 2010 मिस्टर महेश पेड सॅलरीज बाय चेक फॉर मे 2010। मे 2010 या महिन्यासाठी सॅलरी दिली गेलेली आहे आणि ही सॅलरी किती दिली आहे हे इथं मेन्शन केलेलं नाही आहे। पाठीमागच्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनच्या रेफरन्सनुसार आपल्या कंपनीमध्ये एकूण 2 एम्प्लॉईज काम करतात। तशी एक एंट्री आपण पाठीमागच्या महिन्यामध्ये केलेली आहे 16वी एंट्री 6 मे 2010। माया नायर आणि विजय नारायण हे 2 एम्प्लॉईज आपल्या कंपनीमध्ये काम करतात आणि या महिन्यामध्ये त्यांना पगार दिला गेलेला आहे। पगार किती दिला गेलेला आहे हे ट्रान्झॅक्शनमध्ये उल्लेख केलेला नसला तरी आपण पाठीमागच्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनचा रेफरन्स घेऊन आपण त्याची एंट्री करणार आहोत। उदाहरणार्थ माया नायर या व्यक्तींना सॅलरी दिली गेली होती ₹6,500 आणि विजय नारायण या व्यक्तीला सॅलरी दिली गेली होती ₹3,900। परंतु मागच्या महिन्याच्या या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भानुसार मागच्या महिन्यामध्ये जो पगार दिला गेला तो 25 दिवसाचा पगार दिला गेला। इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे विजय नारायण या व्यक्तीला ₹3,900 इतका पगार दिला गेला आहे आणि माया नायर या व्यक्तीला ₹6,500 इतका पगार दिला गेला आहे। पण हा पगार 25 दिवसासाठी दिला गेला होता आणि आता आपल्याला पूर्ण महिन्याचा पगार द्यायचा आहे। तर 25 दिवसाला 6,500 तर 30 दिवसाला किती असं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे। तर त्यासाठी आपण इथे एक सिंपल कॅल्क्युलेशन्स करूया। 6,500 तर साधारणपणे 7,800 इतकी अमाऊंट इथे येते 30 दिवसासाठी आणि इथे 3,900 गुणिले 30 भागिले 25 तर टोटल अमाऊंट येते 4,680 वगैरे। तर तुम्हाला अशा पद्धतीने एंट्री करायची आहे की ज्यामध्ये माया नायर आणि विजय नारायण या दोघांना आपल्याला सॅलरी द्यायची आहे। आता या ट्रान्झॅक्शनच्या रेफरन्सनुसार जरी इथे पगाराचा उल्लेख केलेला नसला तरी पण आपण अशा प्रकारे काही कॅल्क्युलेशन्स करून आपण पगाराची एंट्री करू शकतोय। फक्त इथे एक सुधारणा करून घ्यायची आहे की या कंपनीच्या ट्रान्झॅक्शनची जेव्हा लिस्ट दिली गेली या ट्रायल बॅलन्समध्ये असणाऱ्या उल्लेखानुसार तुम्हाला 7,500 आणि 4,500 अशी एंट्री तुम्हाला करायची आहे, हे लक्षात असू द्या। तर इथे एंट्री करत असताना तुम्हाला माया नायरसाठी ₹7,500 आणि विजय नारायण या व्यक्तीसाठी ₹4,500 अशी एंट्री तुम्हाला करायची आहे। माया नायर ₹7,500 अँड विजय नारायण ₹4,500। आपण दोन्ही एम्प्लॉईसाठी सेपरेट अकाउंट क्रिएट केलेलं असल्यामुळे एंट्री करत असताना माया नायर सॅलरी अकाउंट डेबिट ₹7,500 पुन्हा एकदा डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे विजय नारायण सॅलरी अकाउंट
₹4,500 आणि क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे HDFC बँक अकाउंट. अमाऊंट आहे टोटल 12,000. अशा प्रकारे तुम्हाला ही एंट्री कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर महेश रिसिव्ड अन इनवॉइस फॉर ₹5,500 फ्रॉम राज ट्रॅव्हल्स. इट इन्क्लूड्स ₹2,300 टुवर्ड्स कार हायरिंग चार्जेस अँड 3,200 टुवर्ड्स आउटस्टेशन टूर अंडरटेकन बाय हिम. इथे राज ट्रॅव्हल्स या कंपनीकडून आपल्याला एक ₹5,500 बिल आलेलं आहे. याचा अर्थ आहे की आपण राज ट्रॅव्हल्स या कंपनीकडून काही सर्व्हिस घेतली आहे, ज्यामध्ये ₹2,300 हे कार हायरिंग चार्जेस म्हणजे प्रवासासाठी कार भाड्याने घेतली गेली होती आणि ₹3,200 हे आउटस्टेशन टूर एक्सपेन्सेस, मे बी तिकीट किंवा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस या प्रकारचे हे एक्सपेन्सेस आहेत. तर दोन्ही एक्सपेन्सेस आहेत, पण त्याचे पैसे रोख स्वरूपात अजून आपण दिलेले नाही आहेत. त्या व्यक्तीकडून आपल्याला बिल आलेलं आहे, म्हणजे हे पैसे उधारीवरती असल्यासारखे आहेत. तुम्हाला इथे एंट्री करत असताना कार हायरिंग चार्जेस असं एक अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि हा अकाउंट क्रिएट करत असताना इनडायरेक्ट एक्सपेन्स या ग्रुपमध्ये क्रिएट करायचा आहे, कारण की तो एक प्रकारचा खर्च आहे आणि अमाऊंट आहे ₹2,300. पुन्हा एक डेबिट साईडला आपण अकाउंट क्रिएट करूया, कारण की या ₹5,500 काही पैसे हे आउटस्टेशन टूर एक्सपेन्सेस या प्रकारचे आहेत. तुम्ही याला हेडिंग देत असताना ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असं देखील देऊ शकता किंवा तुम्ही आउटस्टेशन टूर एक्सपेन्सेस असा देखील एक नवीन अकाउंट क्रिएट करू शकता. तर मी इथे अकाउंट क्रिएट करतो आहे आउटस्टेशन टूर एक्सपेन्सेस. हा अकाउंट देखील तुम्हाला क्रिएट करत असताना इनडायरेक्ट एक्सपेन्स याच ग्रुपमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे आणि अमाऊंट आहे ₹3,200. आणि ऑफकोर्स क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे राज ट्रॅव्हल्स अकाउंट क्रेडिट. हा अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही सन्ड्री क्रेडिटर्स या ग्रुपमध्ये ओपन करा, कारण की आता या व्यक्तीकडून आपण काही सर्व्हिसेस घेतलेले आहेत आणि ते पैसे आपल्याला देणं आहे. त्यामुळे तुम्ही या व्यक्तीचं जे बिल आलेलं आहे त्या व्यक्तीच्या नावाने ₹5,500 क्रेडिट साईडला टाईप करा. आणि ऑफकोर्स ही एंट्री पेमेंट वाउचरमधून न करता ही एंट्री तुम्हाला जर्नल वाउचरमध्ये करायची आहे, कारण की खर्च जरी झालेला असला तरी प्रत्यक्षात पैसे दिले गेलेले नाही आहेत. आता फक्त आपल्याकडे इनव्हॉइस आलेली आहे आणि खर्चाचा अकाउंट नेहमी डेबिटला द्यावा लागतो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस असा आपला रूल आहे. म्हणून कार हायरिंग चार्जेस अकाउंट आणि आउटस्टेशन टूर एक्सपेन्सेस अकाउंट हे 2 अकाउंट आपण डेबिट साईडला दिलेले आहेत आणि प्रत्यक्षात पैसे दिले गेलेले नसल्यामुळे आपण राज ट्रॅव्हल्स ज्यांना आपल्याला अशी सर्व्हिस उधारीवरती दिली तो गिवर आहे, म्हणून त्याचा अकाउंट आपण क्रेडिट साईडला पोस्ट केला आहे. नंतर जेव्हा प्रत्यक्षात पैसे दिले जातील तेव्हा राज ट्रॅव्हल्स अकाउंट डेबिटला येईल आणि कॅश किंवा चेक किंवा कॅश किंवा बँक हा अकाउंट क्रेडिटला येईल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर महेश रिसिव्ड ₹35,000 इन कॅश ॲज कन्सल्टिंग रेव्हेन्यू फ्रॉम इटरीज फूड चेन. इटरीज फूड चेन या नावाची एक कंपनी आहे ज्यांच्याकडून ₹35,000 रोख स्वरूपात मिळाले आहेत. ही एक रिसिट टाईपची एंट्री आहे, त्यामुळे F6 रिसिट या व्हाउचरमध्ये ही एंट्री आपल्याला करायची आहे. इथे डेबिट साईडला आपण कॅश अकाउंट सिलेक्ट करणार आहोत, बिकॉज कॅश कम्स इन. रोख पैसे आपल्याकडे ₹35,000 इतक्या स्वरूपात मिळालेले आहेत, त्यामुळे कॅश अकाउंट हा आपल्याला डेबिट साईडला टाईप करायचा आहे आणि क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे कन्सल्टिंग चार्जेस अकाउंट किंवा कन्सल्टन्सी चार्जेस. हा अकाउंट आधीच आपण तयार केलेला आहे, त्याला क्रेडिट द्यायचं आहे. कन्सल्टन्सी चार्जेस हा आपला इन्कम आहे. इन्कमचा अकाउंट हा नेहमी क्रेडिट साईडला टाईप केला जातो, बिकॉज ऑफ द रूल ऑफ नॉमिनल अकाउंट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सर्व प्रकारचे इन्कम अकाउंट हे नेहमी क्रेडिट साईडला पोस्ट केले जातात आणि हा इन्कम आपल्याला आत्ता रोख स्वरूपात मिळालेला असल्यामुळे कॅश अकाउंट डेबिट आणि कन्सल्टन्सी चार्जेस अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री आपण इथे करतोय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मिस्टर महेश डिपॉझिटेड ₹30,000 कॅश इन HDFC बँक. दिस इज अ कॉन्ट्रा टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन. पहा, या असाइनमेंट नंबर 3 नंतर कोणत्याही असाइनमेंटच्या ट्रान्झॅक्शन्स आपण एक्सप्लेन करत नाही आहोत. त्याचबरोबर कुठल्या अकाउंटसाठी कोणता ग्रुप घ्यायचा हे देखील आपण एक्सप्लेन करत नाही आहोत. तर या ट्रान्झॅक्शनपर्यंत तुम्हाला अगदी पुरेसा वेळ खर्च करून सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री म्हणजेच वाउचर एंट्रीमध्ये देखील एंट्री करणं, त्याची प्रत्यक्षात जर्नल एंट्री करणं आणि त्याचे रिपोर्ट्स पाहणं, अकाउंट्स प्रॉपरली सिलेक्ट करणं
या सर्व फीचर्सची किंवा या सर्व पर्यायांची टॅलीमध्ये प्रॅक्टिस करून घेण्याच्या दृष्टीनं तुम्हाला पहिल्या 3 असाइनमेंट्सवरती पुरेसा वेळ खर्च करायचा आहे. त्याच्यानंतरच्या सर्व असाइनमेंट्स या टॉपिक बेस्ड असल्यामुळे त्या टॉपिकपुरत्या मर्यादित असणार आहेत. जसं की बिल वाईज डिटेल किंवा कॉस्ट सेंटर किंवा प्राईज लिस्ट अशा प्रकारचे फीचर्स आपण पुढे डिस्कस करणार आहोत. कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये ही एंट्री केली जाणार आहे. कॅश डिपॉझिटेड इन HDFC बँक. डेबिट साईडला टाईप करायचं आहे HDFC बँक. अमाऊंट आहे 30,000 आणि क्रेडिटला साईड टाईप करायचं आहे कॅश अकाउंट 30,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर महेश पेड मोबाईल फोन बिल अमाउंटिंग ₹750 इन कॅश टू विजय नारायण. मोबाईल बिल दिले तर पेमेंटमध्ये ही ट्रान्झॅक्शन केली जाईल. डेबिट साईडला टाईप करायचं आहे मोबाईल फोन एक्सपेन्सेस किंवा मोबाईल बिल एक्सपेन्सेस. जो अकाउंट यापूर्वी आपण तयार केलेला आहे या अकाउंटला तुम्ही डेबिट करा अमाऊंट ₹750 अँड क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे कॅश बिकॉज कॅश पेड कॅश ₹750. पहा इथे विजय नारायण या व्यक्तीचं नाव दिलं आहे. काही विद्यार्थी इथे कन्फ्यूज होतात की विजय नारायणला पैसे दिले तर मग विजय नारायण अकाउंट डेबिट करायचं का. पहा आपण व्यक्तीला जरी पैसे दिलेले असले तरी तो एक खर्च आहे आणि त्या खर्चाचं अकाउंट नेहमी डेबिट केलं पाहिजे. म्हणून एक्सपेन्स अकाउंट हा डेबिटला दिला गेला आहे आणि रोख पैसे दिले म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला दिले. मिस्टर महेश रिएम्बर्स्ड कन्व्हेन्स बिल्स अमाउंटिंग टू 750 इन कॅश टू विजय नारायण. याचा अर्थ आहे की काही वेळेला आपले एम्प्लॉईज स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करतात आणि नंतर ते पैसे क्लेम करून कंपनीमधून किंवा अकाउंट डिपार्टमेंटमधून घेतात. त्या प्रकारचं कन्व्हेन्स बिल हे विजय नारायणला रोख स्वरूपात दिलं गेलेलं आहे. म्हणजे हा कंपनीच्या दृष्टीनं एक प्रकारचा खर्च आहे आणि तो खर्चाचा अकाउंट नेहमी डेबिटला पडला पाहिजे. म्हणून कन्व्हेन्स एक्सपेन्सेस किंवा कन्व्हेन्स बिल असा एक अकाउंट तुम्हाला क्रिएट करावं लागेल. जर हा अकाउंट उपलब्ध नसेल तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या अकाउंट ग्रुप हेडखाली तो अकाउंट तुम्हाला तयार करायचा आहे आणि हे पैसे रोख स्वरूपात दिले गेलेत. कॅश अकाउंट क्रेडिट साईडला आपण टाईप करूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर महेश पेड ₹1,250 इन कॅश टुवर्ड्स इलेक्ट्रिसिटी बिल. वन्स अगेन दिस इज अ पेमेंट ट्रान्झॅक्शन. डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. हा अकाउंट आपण आधीच तयार केलेला आहे. ₹1250 इतकं लाईट बिल पे केलं गेलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट आणि क्रेडिटला तुम्हाला टाईप करायचं आहे कॅश इन हँड अकाउंट किंवा कॅश अकाउंट. ऑफिस मेंटेनन्स चार्जेस रोख स्वरूपात दिलं गेलं आहे 750. पुन्हा एकदा पेमेंटची एंट्री आहे F5 पेमेंट. डेबिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे ऑफिस मेंटेनन्स अकाउंट. हा अकाउंट जर उपलब्ध नसेल तर तो तुम्ही इनडायरेक्ट एक्सपेन्स या ग्रुपमध्ये ओपन करा. ₹750 इतकी अमाऊंट दिली गेली. क्रेडिट साईडला तुम्हाला टाईप करायचं आहे कॅश इन हँड किंवा कॅश अकाउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण डिस्कस करूया. मिस्टर महेश पेड ₹3,000 इन कॅश ॲज सॅलरी ॲडव्हान्स टू माया नायर. माया नायर हे आपले एक एम्प्लॉई आहेत आणि या एम्प्लॉईजना आपण पगाराच्या अगेन्स्ट काही ॲडव्हान्स रक्कम दिलेली आहे. ₹3,000 इतकी रक्कम ॲडव्हान्स स्वरूपात आपण दिली आहे. पैसे रोख स्वरूपात दिले गेलेत त्यामुळे पुन्हा एकदा पेमेंट व्हाउचरचा वापर करावा लागणार आहे. इथे एक नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे माया नायर सॅलरी ॲडव्हान्स अकाउंट. असा अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे सॅलरी ॲडव्हान्स अकाउंट. किंवा तुम्ही अकाउंटचं नाव टाईप करत असताना सॅलरी ॲडव्हान्स ब्रॅकेट माया नायर असं तुम्ही तयार करू शकता. अकाउंटचं नाव अशा प्रकारे ठेवा की जेणेकरून त्या अकाउंटच्या नावावरून त्या अकाउंटचं नेचर काय आहे हे क्लिअरली लक्षात येईल. तर आपण सॅलरी ॲडव्हान्स अकाउंट असा अकाउंट क्रिएट करतो आहे. सॅलरी ॲडव्हान्स अकाउंट पण तो कोणत्या एम्प्लॉईचा आहे माया नायर. आणि हा अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला ग्रुप कोणता यूज करायचा आहे तर हा अकाउंट क्रिएट करत असताना तुम्हाला लोन्स अँड ॲडव्हान्सेस असेट्स हा ग्रुप यूज करायचा आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस ॲसेट्स हा ग्रुप यूज करून तुम्ही हा लेजर क्रिएट करायचा आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस असेट या ग्रुपमध्येच तुम्हाला हा लेजर ओपन करायचा आहे आणि अमाऊंट आहे ₹3,000. ही अमाऊंट रोख स्वरूपात दिली गेली आहे त्यामुळे कॅश अकाउंट क्रेडिटला टाईप करा 3,000.
नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे मिस्टर महेश विड्र्यू 6,000 कॅश फॉर पर्सनल यूज. पर्सनल वापरण्यासाठी काही पैसे विड्रॉ केले गेलेत. म्हणजे ड्रॉइंग या प्रकारची ही एंट्री आहे. या ठिकाणी महेश ड्रॉइंग अकाउंट असं एक अकाउंट आपण आधीच ओपन करून ठेवलं आहे. त्या अकाउंटला डेबिट टाईप करा. महेश ड्रॉइंग अकाउंट ₹6,000 आणि क्रेडिटला टाईप करूया आपण कॅश अकाउंट. बिकॉज कॅश दिली गेलेली आहे म्हणून कॅश अकाउंट क्रेडिटला टाईप करा. अशा प्रकारे जून महिन्याच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री मी केलेली आहे. तुम्ही या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री टॅलीमध्ये करून तसा रिपोर्ट मॅच होतो का पाहायचा आहे. या सेशनमध्ये आपण जुलै महिन्याच्या देखील ट्रान्झॅक्शन डिस्कस करणार आहोत. त्यानंतर मात्र राहिलेल्या ट्रान्झॅक्शन्स ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या ज्या ट्रान्झॅक्शन्स आहेत ह्या तुम्ही स्वतः करायच्या आहेत. तिथे आपण डिस्कशन करणार नाही आहोत. तर आपण जुलै महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स डिस्कस करूया. मिस्टर महेश रेज्ड अन इनवॉइस फॉर 65,000 ऑन अल्फाटेक सोल्युशन्स फॉर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. महेश या व्यक्तीनं त्याच्या A to Z कन्सल्टन्सी या कंपनीमधून अल्फाटेक सोल्युशन्स या कंपनीला काही सर्व्हिस दिली आहे आणि त्या सर्व्हिससाठी काही बिल देखील तयार करून इनवॉइस तयार करून त्याला पाठवलेलं आहे. सो मिस्टर महेश रेज्ड अन इनवॉइस फॉर 65,000 अगेन्स्ट अल्फाटेक सोल्युशन्स फॉर सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. ही एंट्री करत असताना आपल्याला टाईप करायचं आहे डेबिट साईडला अल्फाटेक सोल्युशन्स असा एक अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे. अल्फाटेक सोल्युशन्स हा अकाउंट क्रिएट करत असताना आपल्याला सन्ड्री डेटर्स हा अकाउंट ग्रुप यूज करायचा आहे. कारण की ते आपले क्लायंट्स आहेत, कस्टमर्स आहेत. त्यांना आपण एकूण 65,000 इतक्या रकमेची इनव्हॉइस केलेली आहे आणि आपण त्यांना नेमकं काय दिलेलं आहे तर कन्सल्टन्सी दिलेली आहे. त्यांच्याकडून मिळणारी फीस किंवा कन्सल्टन्सीचे चार्जेस हे आपलं उत्पन्न आहे. त्यामुळे कन्सल्टन्सी चार्जेस अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची आपण एंट्री इथे करतो आहे. आणि ही एंट्री करत असताना आपल्याला जर्नल व्हाउचरमधून करायची आहे. बिकॉज दिस इज अ नॉन कॅश ट्रान्झॅक्शन. इथे डेबिट किंवा क्रेडिटला कोणत्याही प्रकारचे कॅश किंवा बँकेचे अकाउंट्स नसल्यामुळे या ट्रान्झॅक्शनला नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स असं म्हणता येईल. आणि सर्व प्रकारच्या नॉन कॅश ट्रान्झॅक्शनची एंट्री ही जर्नल व्हाउचर या व्हाउचरच्या प्रकारामधून केली जाते. या पुढची ट्रान्झॅक्शन आपण डिस्कस करूया. मिस्टर महेश सबस्क्राइब्ड फॉर द मॅनेजमेंट कन्सल्टंट जर्नल by paying ₹2,500 by check. The subscription period is from July 2010 to June 2011. या ट्रान्झॅक्शनचा अर्थ असा आहे की A to Z या कन्सल्टन्सीचे जे मालक आहेत मिस्टर महेश यांनी मॅनेजमेंट कन्सल्टंट या नावाचं एक जर्नल किंवा एक मासिक, बऱ्याच प्रकारचे मासिक, साप्ताहिक, पिरियडिकल्स किंवा मॅगझिन्स मार्केटमध्ये उपलब्ध असतात. त्यांनी या प्रकारचं एक मासिक विकत घेतलेलं आहे आणि हे मासिक 1 वर्षाच्या पिरियडसाठी घेतलेलं आहे आणि त्याची जी फीज आहे ही ₹2,400 एकदमच भरली गेलेली आहे. आणि सबस्क्रिप्शन मात्र जुलै 2010 पासून जून 2011 या कालावधीमध्ये घेतलेलं आहे. आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारची मासिकं किंवा जर्नल्स किंवा मॅगझिन्स, साप्ताहिकं हे आपण घेतो आणि त्याची वार्षिक फी आपण भरतो. जरी आपण फी भरताना त्या कंपनीला वार्षिक फी भरलेली असली तरी देखील जी फी आपण त्यांना भरली आहे ती आपली एक्सपेन्स किंवा आपला तो खर्च आहे आणि त्या खर्चाचा जमा खर्च होणं आवश्यक आहे. पण खर्चाचा जमा खर्च होत असताना त्या वर्षामध्ये म्हणजेच फायनान्शियल इयरमध्ये झालेला खर्च हा त्या फायनान्शियल इयरमध्येच जमा खर्च केला जातो. काही वेळेला पुढच्या वर्षाचा म्हणजे नेक्स्ट फायनान्शियल इयरचा खर्च जर आपण ॲडव्हान्समध्ये दिला असेल, याच वर्षी आपण पुढच्या वर्षाचाही खर्च दिला असेल, रोख किंवा चेक्स पैशाच्या स्वरूपात आपण जर दिला असेल तर त्या प्रकारच्या एंट्रीला प्रीपेड एक्सपेन्स असं म्हणतात. या ठिकाणी एंट्री करत असताना आपल्याला हे पाहायचं आहे की खर्च कोणत्या पिरियडसाठी केला गेला आहे. उदाहरणार्थ आपण एप्रिल 2010 ते मार्च 2011 या वर्षाचं अकाउंटिंग सध्या करतो आहोत. या फायनान्शियल इयरचं अकाउंटिंग आपण करतो आहोत आणि एप्रिल 2011 ते मार्च 2012 हे या पुढचं अकाउंटिंग इयर असणार आहे, या पुढचं फायनान्शियल इयर असणार आहे. आपण जो खर्च आता दिला आहे तो जुलै 2010 ते जून 2011 या कालावधीसाठी दिला आहे. तर यामध्ये जून महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत जे महिने येतात ते पहिल्या अकाउंटिंग इयरमध्ये येतात आणि त्यानंतर एप्रिल ते जून 2011 हे 3 महिने हे पुढच्या अकाउंटिंग इयरमधले येतात.
जर एका वर्षासाठी तुम्ही एकूण 2400 रुपये पैसे दिले असतील, टोटल अमाऊंट तुम्ही 2400 रुपये दिले असेल, तर जून ते मार्च या महिन्याचा हिशोब साधारणपणे 9 महिन्याचा असतो आणि तो 9 महिन्यासाठी किती येईल हे आपल्याला पाहावं लागेल. जर एका वर्षासाठी 2400 तर एका महिन्यासाठी किती, तर एका महिन्यासाठी 200 रुपये असं आपण समजूया. आणि जर एका महिन्यासाठी 200 रुपये 9 महिन्यासाठी किती, तर 9 महिन्याचा खर्च असेल 1800 रुपये आणि या 3 महिन्याचा खर्च असेल 600 रुपये. असे 2400 रुपये दिले गेलेले आहेत. हे जे 1800 रुपये आहेत हा खर्च या अकाउंटिंग इयरचा असल्यामुळे चालू वर्षामध्ये खर्चाचा जमा खर्च करत असताना आपण फक्त 1800 रुपयेच विचारात घेणार आहोत. परंतु हे 600 रुपये आपण पुढील वर्षाचे पैसे आगाऊ म्हणजेच ॲडव्हान्समध्ये दिले गेलेले असल्यामुळे याला आपल्याला प्रीपेड एक्सपेन्स असं म्हणता येईल. तर इथे एंट्री करत असताना आपल्याला अशा प्रकारे एंट्री करायची आहे. आपल्याला डेबिट साईडला टाईप करायचं आहे. एका अकाउंटचं नाव आपण या ठिकाणी टाईप करूया, ज्यामध्ये आपण न्यूजपेपर अँड जर्नल एक्सपेन्सेस म्हणजे एक कॉमन अकाउंट आपण क्रिएट करूया, न्यूजपेपर अँड जर्नल एक्सपेन्सेस. आणि या अकाउंटमध्ये आपण सर्व प्रकारचे न्यूजपेपर, पिरियॉडिकल्स, मासिकं, साप्ताहिकं जे काही आपण खरेदी करू अशा प्रकारच्या खर्चांचा समावेश आपण या एकाच अकाउंटला दाखवूया. आणि हा अकाउंट मात्र ओपन करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला इनडायरेक्ट एक्सपेन्स हा लेजर ग्रुप यूज करायचा आहे. आणि इथे अमाऊंट आपण टाईप करणार आहोत 1800 रुपये, कारण की तितकीच अमाऊंट या वर्षाच्या खर्चाची आहे आणि म्हणून आपण तितका जमा खर्च यावर्षी करणार आहोत. आता डेबिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट. प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट हा एक अकाउंट आपल्याला क्रिएट करायचा आहे. आणि हा अकाउंट क्रिएट करत असताना तुम्ही करंट असेट किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस या ग्रुपमध्ये ओपन करू शकाल. करंट असेटमध्ये किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस या ग्रुपमध्ये तुम्हाला हा अकाउंट ओपन करता येईल. आणि या अकाउंटला 600 रुपये इतकी रक्कम तुम्ही पास करा. आणि क्रेडिट साईडला आपण टाईप करणार आहोत HDFC बँक, कारण की चेकने हे पैसे दिले गेलेले आहेत आणि आपलं खातं HDFC बँकेमध्ये असल्याकारणानं आपण HDFC बँक अकाउंट हा क्रेडिटला टाईप करणार आहोत 2400. आणि ही एंट्री करत असताना ऑफकोर्स आपल्याला पेमेंट व्हाउचर याचा वापर करायचा आहे. वी नीड टू यूज पेमेंट व्हाउचर. पेमेंट व्हाउचरमधून या ट्रान्झॅक्शनची एंट्री तुम्हाला कंप्लीट करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ट्रान्झॅक्शनची एंट्री करता येईल. न्यूजपेपर अँड जर्नल एक्सपेन्स अकाउंट डेबिट, प्रीपेड एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू HDFC बँक अकाउंट क्रेडिट. यामध्ये न्यूजपेपर अँड जर्नल एक्सपेन्सेस हा लेजर क्रिएट करत असताना तुम्ही इनडायरेक्ट एक्सपेन्स रिपीट हा अकाउंट ग्रुप चूज करा. प्रीपेड एक्सपेन्स हा अकाउंट क्रिएट करत असताना मिसलेनियस एक्सपेन्स हा अकाउंट ग्रुप तुम्ही चूज करा. आता काही ट्रान्झॅक्शन्स आपण याआधी डिस्कस केलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्या डिस्कस करणार नाही आहोत. फॉर एक्झाम्पल रेंट पेड, रेंट दिलं आहे तर रेंट अकाउंट डेबिट टू कॅश किंवा चेक, बँक जे असेल त्याप्रमाणे कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट करा. 7 जुलै 39 नंबरची ट्रान्झॅक्शन आपण डिस्कस करूया. मिस्टर महेश पेड सॅलरीज फॉर जून 2010 बाय चेक. सॅलरी ॲडव्हान्स पेड टू माया नायर इज ॲडजस्टेड अगेन्स्ट द सॅलरी. पहा, जुलै महिन्यामध्ये सर्वांना सॅलरी तर दिली गेली आहे, पण या आधीच्या महिन्यामध्ये माया नायर या व्यक्तींना आपण 3000 रुपये सॅलरी ॲडव्हान्स दिला होता आणि तो ॲडजस्ट करून राहिलेले पैसे त्यांना दिले गेलेले आहेत. पहा, माया नायर या व्यक्तीचा टोटल पगार आहे 7500 रुपये, पण मागच्या महिन्यामध्ये ॲडव्हान्स दिला गेलेला असल्यामुळे या महिन्यात प्रत्यक्षात आपण त्यांना पैसे देणार आहोत 7500 वजा 3000 म्हणजे 4500 रुपये इतकीच रक्कम आपण देणार आहोत आणि तितक्याच रकमेचा चेक आपण त्यांना दिला आहे. मग इथे एंट्री करत असताना आपल्याला अशा प्रकारे एंट्री करावी लागेल. माया नायर सॅलरी अकाउंट डेबिट. जरी पैसे आपण 4500 रुपये दिलेले असले तरी खर्चामध्ये मात्र पूर्ण रक्कम टाईप करायची आहे 7500 रुपये, कारण की सॅलरी तर 7500 रुपये आहे, फक्त पैसे आपण मागच्या महिन्यात 3000 रुपये आणि या महिन्यात 4000 रुपये अशा प्रकारे द्यायला लागलो. पुन्हा एकदा इथे डेबिटला टाईप करायचं आहे आपल्याला विजय नारायण सॅलरी अकाउंट. या व्यक्तीला मात्र सॅलरी पूर्ण रोख स्वरूपात दिलेली आहे 4500 रुपये. इथे क्रेडिट साईडला आपल्याला टाईप करायचं आहे माया नायर ॲडव्हान्स अकाउंट. आपण सॅलरी ॲडव्हान्स या नावाचा एक अकाउंट लास्ट टाईम क्रिएट केला होता. सॅलरी ॲडव्हान्स ब्रॅकेट माया नायर असा एक अकाउंट आपण क्रिएट केला होता आणि त्या अकाउंटला मागच्या वेळी आपण डेबिट दिलं होतं आणि आता क्रेडिट दिल्यामुळे तो अकाउंट आता नील होईल. म्हणजे हा ॲडव्हान्स जो आपण मागच्या महिन्यामध्ये दिला होता तो या सॅलरीच्या अगेन्स्ट ॲडजस्ट होईल
आणि आता राहिलेले पैसे आपण चेकने दिलेले आहेत, तर इथे आपण HDFC बँक अकाउंट क्रेडिट 9000 अशी एंट्री आपण करूया. आणि ऑफकोर्स ही एंट्री करत असताना आपल्याला पेमेंट व्हाउचर या व्हाउचर टाईपचा वापर करायचा आहे. ऑफिस रेंट पेड ₹2500 बाय चेक. 2500 रुपये इतकं आपलं रेंट आहे. पैशाचा उल्लेख जरी केलेला नसला तरी मागच्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भानुसार आपल्या ऑफिसचं भाडं 2500 रुपये इतकं आहे, तर ते आपण दिलेलं असल्यामुळे ऑफिस रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री तुम्ही इथे करू शकता. ज्या सोप्या ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि पुन्हा पुन्हा येत आहेत त्या मी आता जरा स्किप करतोय आणि काही ट्रान्झॅक्शन्स आपण डिस्कस करूया. मिस्टर महेश रिसिव्ड 35,000 चेक बाय अल्फाटेक सोल्युशन्स. HDFC बँक अकाउंट डेबिट टू अल्फाटेक अशी एंट्री तुम्ही करू शकता. मिस्टर महेश पेड 750 टुवर्ड्स ऑफिस मेंटेनन्स. ऑफिस मेंटेनन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री तुम्ही करू शकता. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, लाईट बिल दिलं आहे 850 रुपये रोख स्वरूपात दिलं आहे, तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री तुम्ही करू शकाल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये मोबाईल बिल दिलं गेलेलं आहे 1650 रुपये, तर मोबाईल बिल किंवा टेलिफोन एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश और चेक वॉटेवर ही एंट्री देखील तुम्हाला करता येईल. त्यानंतर कन्व्हेन्स, पुन्हा एकदा कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ही एंट्री करता येईल. आणि मिस्टर महेश विड्रीव 6500 कॅश फॉर पर्सनल यूज. ड्रॉइंगची एंट्री आहे महेश ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही एंट्री देखील पुन्हा पुन्हा रिपीट होती आहे, त्यामुळं मी इथं टाईप करत नाही आहे. तुम्ही मात्र प्रत्यक्षात या एंट्रीज या फाईलमध्ये टाईप करून टॅलीमध्ये तुम्ही त्याची एंट्री करा आणि एंट्री केल्यानंतर त्या महिन्याखाली जो ट्रायल बॅलन्स दिला गेला आहे हा ट्रायल बॅलन्स जुळतोय का हे तुम्ही पहा. यानंतरच्या ट्रान्झॅक्शन्स मात्र आपण डिस्कस करणार नाही आहोत. तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याच्या ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला स्वतः सोडवायच्या आहेत आणि त्या टॅलीमध्ये एंटर देखील करून पाहायचे आहेत. आणि अशा प्रकारे या सेशन नंबर 15मधील ज्या असाइनमेंटची सुरुवात आपण केली होती त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी इथे डिस्कस करून सांगितल्या गेलेल्या आहेत. इतर ट्रान्झॅक्शन ॲज अ असाइनमेंट म्हणून किंवा एक टास्क म्हणून तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि यानंतर आपण पुढच्या काही भागाला डिस्कस करणार